Hola amigos, hi friends, bienvenido a mi canal. वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत IR verbs म्हणजे प्रत्येक IR verb बद्दल माहिती बघणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण AR verb आणि ER verb या दोघांबद्दल पण पूर्ण माहिती बघितलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर आज आपण बघणार आहोत IR verb. चला तर IR verb साठी हा चार्ट वापरतात. तर O S A EMOS S N. तर आता O आल्यानंतर O येणार, तो आल्यानंतर S येणार, S प्रत्यय लागणार, N आणि E आल्यानंतर A प्रत्यय लागणार. नोसोत्रोस किंवा नोसोत्रास असेल EMOS प्रत्यय लागणार, ओसोत्रोस किंवा ओसोत्रास असेल एस हा प्रत्यय लागणार, एयोस एयास असेल एन हा प्रत्यय लागणार. तर मग आता यो म्हणजे आय, तू म्हणजे यू, एन म्हणजे ही, एया म्हणजे शी, नोसोत्रोस म्हणजे वी म्हणजे आपण किंवा आम्ही, ओसोत्रोस म्हणजे तुम्ही, एयोस आणि एयास, एयोस म्हणजे ते आणि एयास म्हणजे ग्रुप ऑफ शी. चला तर आपण उदाहरण बघू. एस्क्रिबिर म्हणजे टू राईट म्हणजे लिहिणे. तर आता इथं आयर हा प्रत्यय लागलेला आहे. यो एस्क्रिबो म्हणजे आय राईट मी लिहितो. तर इथं यो आल्यामुळे आयर कट होणार आणि ओ प्रत्यय लागणार. नेक्स्ट तू एस्क्रिबेस म्हणजे यू राईट तू लिहितो म्हणजे, तर इथं तू आल्यामुळे एस हा प्रत्यय लागणार, आयर कट होणार. तसेच एल एस्क्रिबे ही राईट्स तो लिहितो किंवा एया एस्क्रिबे शी राईट्स ती लिहिते. तर आता इथं एल किंवा ए आलं की ए हा प्रत्यय लागतो, त्यामुळे इथे ए हा प्रत्यय लागणार आणि आयर कट होणार. तसेच नोसोत्रोस एस्क्रिबिमोस, नोसोत्रोस एस्क्रिबिमोस म्हणजे वी राईट म्हणजे आम्ही लिहितो किंवा नोसोत्रास एस्क्रिबिमोस म्हणजे वी राईट आम्ही लिहितो. इथं पण नोसोत्रोस आल्यामुळे इमोस हा प्रत्यय लागणार आणि आयर हा प्रत्यय कट होणार. नेक्स्ट आहे ओसोत्रोस एस्क्रिबिस, ओसोत्रोस एस्क्रिबिस म्हणजे यू राईट म्हणजे तुम्ही लिहिता. तर आता इथं ओसोत्रोस आल्यामुळे इस हा प्रत्यय लागणार. इथं एयोस एस्क्रिबेन, एयोस एस्क्रिबेन म्हणजे दे राईट म्हणजे ते लिहितात किंवा एयास एस्क्रिबेन दे राईट म्हणजे त्या लिहितात. इथं एयोस आल्यामुळे इथं एन हा प्रत्यय लागणार. नोस वेमोस एन एल प्रोक्सिमो व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आदिओस, बाय.